नमस्कार, जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण उभे आहोत हडपसर मधील प्रभाग क्रमांक 17 मधील सगळे भाजपचे आरपीआयचे सगळे उमेदवार या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। सगळे सैनिक सज्ज झालेले आहेत। निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे आणि यापुढे 17 मध्येच मोठं आव्हान, काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज लढत या भागामध्ये पुण्यामधून होणार आहे। कारण आता लोक म्हणतात वच्चा रे वच्चा, प्रशांत मामाच वच्चा। काय सांगाल मामा? आमचे चारही वच्छरे वच्चे आहेत। आम्ही तिकडे तुमच्या समोरचे वच्चा नाही काही असू द्या, आम्हाला पूर्ण खात्री आहे। आनंद भाऊ आळकुंडेच्या रूपाने तुमच्या समोर मोठी ताकद अशी म्हणतात लोक, पण ही कुठेतरी अदृश्य होताना दिसत आहे। नक्कीच हा जनतेचा विश्वास आहे। जनतेला जे काही पाहिजे, आजपर्यंत जे मान्यवर होऊन गेले त्यांनी जर कामं केली असती तर आमच्यासारख्या सर्वसामान्य उमेदवारांना हा जनतेचा पाठिंबा मिळाला नसता। आम्ही जनतेच्या विश्वासावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर 100% आमचा विजय हा निश्चित आहे, ह्याच्यात कुठलीही शंका नाही। आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे नवीन होतकरू उमेदवार आहेत। आम्हाला काहीतरी करण्याची जिज्ञासा आहे, आम्ही ते करून दाखवू। भारतीय जनता पार्टीने जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू। दिल्लीमध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आहे, पुण्यामध्ये आपला भाजपचं महापौर आहे। त्यामुळं ह्या प्रभागामध्ये 17 मध्ये नक्कीच यावेळेस भाजपचे पूर्ण चारीच्या चारी नगरसेवक निवडून येणार आणि ह्या भागाचा राहिलेला विकास हा आम्हीच करणार। मी तुम्हाला आज 100% सांगतो, आमचा हा विजय निश्चित आहे। कुणी काही बोलो, ही जनता आमच्या बरोबर आहे। जनता आजच्या 5 वर्षामध्ये एक दिवसच मतदार हा राजा असतो, पण पुढील 5 वर्ष जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही त्यांचे सेवक आहोत, एवढंच मी आपल्याला। राम टेकडी पासून मामा 100% मला गुन्हेगारी मुक्त 17 भाग नंबर 17 आणि एक स्वच्छ चांगल्या प्रतिमे सुसंस्कृत असा प्रभाग करण्याचा आमचा 4ही जणांचा मानस आहे आणि ह्याच्यासाठी जनतेची आमची साथ आहे। जनता आम्हालाच कौल देतील आणि गुन्हेगारी असो काही असो, आम्ही सगळे स्वच्छ पुणे, स्वच्छ प्रभाग क्रमांक 17 हा 100% केल्याशिवाय राहणार। लीड मोजा, फक्त लीड मोजा। आरपीआय काय सांगाल? काय